नितेश राणेंनी माझ्यावरती आरोप करून चूक केली असं राजन तेली म्हणाले। जिल्हा बँकेने राणेंच्या दबावाखाली माझ्या विरोधात तक्रार केली असाही आरोप राजन तेली यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही राजन तेलींनी सांगितलंय। कोकणात सहकार टिकला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असतील असंही राजन तेली यांनी म्हटलंय। नाबार्ड असेल, रिझर्व्ह बँक असेल, कोऑपरेटिव्ह कमिशनर असेल, जॉईंट कमिशनर असेल, या सगळ्यांची पत्रव्यवहार 8 महिन्यापासून माझं चालू होता। ही जिल्हा बँक आणि कोकणातलं सहकार टिकलं पाहिजे, कारण बाकी दुसरं कोकणात जिल्हा बँकेशिवाय सहकारमध्ये मोठं काम नाही आहे आणि म्हणून मी 8 महिने गप्प होतो। परंतु ही बँकेने आणि नितेश राणे यांनी चूक केल्यामुळे मला हे या ठिकाणी उघड सगळं करावं लागलेलं आहे। ही बँक टिकली पाहिजे ही माझी भावना आहे, ती भावना मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार।